हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। अहमदाबाद विमानाच्या अपघाताचं कारण लवकरच समजणार, अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधण्यात यश। फॉरेन्सिक विभागानं ताब्यात घेतला अपघातग्रस्त विमानाचा डीव्हीआर। अपघातावेळी विमानातील सीसीटीव्हीनं रेकॉर्ड केलेली दृश्य हस्तगत करण्याचा प्रयत्न। अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर डीजीसीएचा मोठा निर्णय, बोईंगच्या 787 विमानांच्या सुरक्षा तपासणीचे आदेश। गुजरात दहशतवादी विरोधी पथकाकडून अहमदाबाद विमान दुर्घटनेचा तपास सुरू। एनआयए देखील तपासात मदत करणार, ब्रिटनकडून देखील स्वतंत्र चौकशी होणार। डीएनए चाचणीनंतर मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यास सुरुवात। अनेक मृतदेह पूर्णपणे जळाल्यानं ओळख पटवण्यात अडचणी। आतापर्यंत 8 मृतदेह सोपवण्यात माहिती। आमदार बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज 7वा दिवस। मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन मागण्यांसंदर्भात निर्णय घेऊ। भेटीनंतर बावनकुळेंचं आश्वासन। आंदोलनाची पुढची दिशा आज ठरणार आहे। राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता। रायगडला पावसाचा रेड अलर्ट। रत्नागिरी सिंधुदुर्गातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता। मागील वर्षी राज्य सरकारने आषाढी वारीसाठी प्रत्येक दिंडीला 20,000चं अर्थसहाय्य केलं, मात्र यंदा अद्याप कोणत्याही निधीची घोषणा नाही। निवडणुकीच्या वर्षी निधी जाहीर करणारं सरकार यंदा शांत का? वारकऱ्यांकडून सवाल उपस्थित। इस्रायलवर इराणचा पलटवार। तेल अविवसह इस्रायलमधील बड्या शहरांवर इराणचा लॉंग रेंज क्षेपणास्त्रांचा मारा। अनेक भागात इस्रायली नागरिक जखमी झाल्याची माहिती। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।